हाय फ्रेंड, हे बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आत्ता मालवणला. हे बघा आनव सुटकेस घेऊन चाललेला आहे आता लॉजवर. मालवणमधील मालवणी डेज लॉजमध्ये आम्ही सध्या उतरलेलो आहोत. सुंदर असा हा लॉजचा व्ह्यू, सुंदर अशी रूम आहे. 2 फॅमिलीसाठीची रूम, टीव्ही. मालवणला आलेला आहे. अनुसाठीचा सेपरेट बेड, रूम मध्ये आलेला आहे. मिस्टर अँड मिसेस साठीचा बेड. खूप छान रूम आहे. फर्स्ट वातावरण थंडीचे होते, पाऊस असल्यामुळे तो दिवस खूपच छान गेला. आता हे बाथरूम, हा AC, हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हे बघा आणाव लगेच झोपलेला आहे. खूप छान वाटतं त्याला. मॅडम आमच्या बसलेल्या आहेत, त्यांनाही खूप छान वाटत आहे रूममध्ये आल्यामुळे. आणि यानंतर आम्ही आता फ्रेश होऊन पुन्हा पॉईंट्स पाहण्यासाठी निघत आहोत. हे पहा, पॉइंट ऑफ व्ह्यू पाहण्यासाठी निघण्याची तयारी झालेली आहे. आता मालवणी बीचवर आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. हा मालवणी डेज लॉजचा सुंदर असा व्ह्यू. झाडी झुडपी खूप मस्त आहे, वातावरण खूप छान आहे. हा तारकर्ली बीच आणि मालवणी बीच हा दोन्हीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी आम्ही निघत आहोत. बोटिंग आपापल्या लाईनमध्ये कंटिन्यू उभारता. हे बोटीमध्ये आम्ही बसलेलो आहोत, आमच्या ग्रुपमधील पूर्ण फॅमिलीज. हा तारकर्ली बीच आणि मालवणी बीच या दोन्हीमधला संगम आहे. या ठिकाणी 2 समुद्राचा संगम होतो आहे. त्यासाठी बोटिंगचा प्रवास निघतो आहे आमचा. खारे पाणी आणि निळे पाणी अशा पद्धतीचा 2 संगम या ठिकाणी पाहावयास मिळतो आहे. सुंदर असा हा व्ह्यू बीचचा आहे. समुद्र खूप खळवळतो आहे. बोटिंगमधून हा पॉइंट ऑफ व्ह्यू मॅडमनी घेतलेला आहे. या दोन्ही समुद्राच्या संगमामध्ये हा छानसा बीचचा व्ह्यू. समुद्र सपाटीपासून थोड्याच अंतरावर आहे. हा बोटीतून चालू असलेला प्रवास आहे. हा बोटीमधील आमचे सहकारी श्रीनिका टूरचे मालक निखिल आबत्तीन यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पाण्याच्या लाटामधून आम्ही सगळेजण बोटिंगचा प्रवास करत आहोत. या बीचला छोटेसे केरळ असेही म्हटले जाते, कारण या ठिकाणी नारळांच्या झाडांची बाग आहे. हा बघा तारकर्ली बीचचा पॉइंट ऑफ व्ह्यू. या ठिकाणी मिनी केरळ असे संबोधले जाते आणि या ठिकाणी नारळाच्या बागा आहेत. या ठिकाणाहून बरेच नारळ पण खरेदी विक्रीची प्रक्रिया होते. आमच्या बोटीचा जो नावाडी आहे त्याने आम्हाला त्याची पूर्णतः माहिती दिलेली आहे. तारकर्ली बीच आणि मालवण बीचची दोन्हीकडे मिनी केरळचा व्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हे समुद्रामधील आमचे सहकारी छोट्या बोटमधून नाव हाकत आहेत आणि इथून पुन्हा आम्ही रिटर्न आलेलो आहोत.
बोटिंगमधून निघून मला तहान लागली होती म्हणून तिथे थंड पाणी वगैरे घेतलं, थोडंसं लिंबू सरबत वगैरे घेत बसलेलं होतं त्या बीचवर. आणि खूप ऊन होतं, एवढं भयानक ऊन होतं ना, खूपच ऊन होतं. म्हणून तिथं थोडंसं थंडगार थोडंसं लिंबू सरबत आणि थंड पाणी पिऊन थोडंसं बरं वाटलं. आणि तिथे परत अजून मला पण लिंबू बीच वगैरे सरबत होते. प्यायचं होतं आणि माझी मम्मी पण पित होती. हां, आनवला पण मी लिंबू सरबत दिलेलं आहे. कसं वाटलं आनव लिंबू सरबत तुला? मला खूप छान वाटलं. थंड पण वाटलं ना? गरम किती होतं ना तिथं? मी तर सगळंच पिऊन टाकलं. हां, आणि तिथे मस्त Swimming बीच pool होतं. पण नाही बीच होतं तिथं, मोठं समुद्र होतं. आणि तिथे आनवची खूप घाई चालली होती की चल मम्मी चल. मला लिंबू सरबत पण तो पिऊ देत नव्हता. तिथून पटकन त्याने पिला आणि तिथून मग आम्ही मोठ्या ह्या समुद्रात गेलेला आहे. अहो हे कुठं गेलेलं आहे जरा सांगा ना. मालवणी बीचवर आहे, समुद्रकिनारी हे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले आहेत आणि मी यांचं शूटिंग करत आहे. बोटिंगच्या बाहेर निघाल्यानंतर हे पण ते बोटिंगच्या बाहेर निघाल्यानंतर मालवणी बीचवर पाण्याचा आनंद लुटत आहेत. तिथे खूप मोठं समुद्र होतं, एवढं मोठं होतं कुठवर बी जावा असा मोठा समुद्र होता. तिथं आनव तर एवढा एन्जॉय केला, एवढं ऊन एवढं होतं तरी आम्हाला त्या समुद्रामध्ये खेळताना भानच नव्हतं की ऊन आपल्याला लागतंय म्हणून. पण खूप मस्त आणि खूप छान वाटत होतं. आणि हे बघा आनव, आणि मला लय छान होतं. डॅडीचे धन्यवाद. आणि डॅडीला थँक्यू म्हणतोय. हा कारण डॅडीने आम्हाला मालवण दाखवायला नेलं ना खास सुट्ट्यामध्ये. आनवला सुट्ट्या लागल्या ना म्हणून आम्ही खास मालवण ट्रिप काढलेली आहे, टूर काढलेली आहे. आणि तिथे आम्ही आलेलं आहे परत. आणि तिथं दुपारचं आम्ही जेवण करत आहे. खूप छान तिथे जेवण होतं आणि खूप मस्त त्या दोन होतं. दीदींनी आम्हाला खूप छान जेवण दिलं होतं. छान होतं ते जेवण. आणि खूप मस्त छान होतं. मालवणी पहिल्यांदा आम्ही जेवण केलेलं होतं आणि खूप छान हे बघा डिश तुम्हाला दिसतच आहे. आणि हा जेवण करून आम्ही रूममध्ये जाऊन आराम करणार आहे. आणि आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं, पण त्या टायमामध्ये थोडंसं पाऊस आला म्हणून आम्ही रेस्ट घेतला त्या दिवशी.